नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पढ़ाई से दोस्ती या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मिशन्स इन न्यूज याबद्दल माहिती बघणार आहोत. वेगवेगळ्या गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनद्वारे, वेगवेगळ्या मिलिटरी ऑर्गनायझेशनद्वारे किंवा वेगवेगळ्या एन-जी-ओजद्वारे जे काही वेगवेगळे मिशन्स ऑर्गनाइज केले जातात, त्या मिशन्सबद्दल आपण बघणार आहोत. कारण की हे जे वेगवेगळे मिशन्स आहे, त्याबद्दल अनेकदा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात. तर हे करंट अफेअर आणि स्टॅटिक जी-केचा जो पार्ट आहे, तो आपण याद्वारे कव्हर करणार आहोत. चला तर मग बघूया आपलं पहिलं मिशन. हू लॉन्च द मिशन शक्ती स्पोर्ट्स इनिशिएटिव्ह इन महाराष्ट्र स्टेट? ओके. तर हा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये मिशन शक्ती स्पोर्ट इनिशिएटिव्ह नावाचं जे काही मिशन आहे ते कोणी लॉन्च केलं? फिल्म ॲक्टर आमिर खान याने हे मिशन लॉन्च केलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही फोटो पण बघू शकता. तर काय आहे नेमकं हे मिशन? तर या ठिकाणी त्याची माहिती पण दिलेली आहे. फिल्म ॲक्टर आमिर खान लॉन्च मिशन शक्ती, a Maharashtra government's initiative to train athletes from tribal areas for international sports events such as Olympics. It will help Maharashtra government to hunt for talented athletes in remote areas of Chandrapur and Gadchiroli. It aims to groom tribal students for Olympics medal by 2024. ओके. तर 2024 पर्यंत जे आदिवासी विद्यार्थी आपले, ज्यांच्यामध्ये चांगलं टॅलेंट आहे, जे चांगल्या प्रकारे खेळाच्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये त्यांचं प्रावीण्य आहे, तर अशा विद्यार्थ्यांना ट्रेन करण्यासाठी, त्यांच्यातली क्षमता डेव्हलप करण्यासाठी, तिचा विकास करण्यासाठी हा एक प्रोग्राम महाराष्ट्र शासनाने चालवला आहे आणि तो प्रोग्राम कोणी लॉन्च केला? तर आमिर खान याने लॉन्च केला. ओके. तर हे एक आपण मिशन बघितलं. मिशन शक्ती इनिशिएटिव्ह. ओके. त्यानंतरचं पुढचं मिशन, त्याबद्दलचा हा प्रश्न आहे. हू लॉन्च लेदर मिशन फ्रॉम सिरोही राजस्थान? तर ही सिरोही नावाचं एक ठिकाण आहे राजस्थानमधलं. तिथनं हे लेदर मिशन कोणी लॉन्च केलं? तर असा हा प्रश्न आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे काही मिशनच्या बद्दल जाणून घेणार आहोत, त्यामध्ये आपण हे प्रश्न उत्तरींच्या माध्यमातून जाणून घेतोय. ओके. तेच फक्त तुम्हाला जर टेक्स्ट दाखवलं आणि त्यामध्ये जर ते मी लिहून दिलं, तर ते थोडंसं बोरिंग होतं. म्हणून क्वेश्चन आन्सरच्या फॉर्मॅटमध्ये आपण ह्या वेगवेगळ्या मिशनबद्दल माहिती बघतोय. तर बघूयात लेदर मिशनबद्दल. तर सिरोही राजस्थानमधनं खादी अँड व्हिलेज इंडस्ट्री कमिशन KVICनी हे मिशन लॉन्च केलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही KVICचा लोगो पण बघू शकता. बरोबर. खादी और ग्रामोद्योग आयोग, KVIC, खादी अँड व्हिलेज इंडस्ट्री कमिशन. ओके. या ठिकाणी त्यांचं स्लोगन तुम्ही बघू शकता. त्यानंतर तुम्ही ह्या मिशनबद्दलची माहिती बघू शकता, लेदर मिशनबद्दलची. ऑन द ओकेजन ऑफ वर्ल्ड ट्रायबल डे 2019, the Khadi and Village Industry Commission KVIC has launched a program, Leather Mission, from tribal dominated village of चंदाला इन सिरोही डिस्ट्रिक्ट ऑफ राजस्थान. तर राजस्थानमध्ये चंदाला नावाचं एक गाव आहे सिरोही डिस्ट्रिक्टमध्ये. या ठिकाणून KVICनी वर्ल्ड ट्रायबल डेच्या मुहूर्तावरती हे जे लेदर मिशन आहे याचं इनॉग्रेशन केलेलं आहे. अंडर दिस प्रोग्राम KVIC विल गिव्ह लेदर किट्स टू लेदर आर्टिसन्स अक्रॉस द नेशन. तर जे लेदर म्हणजे चामडी जी आहे त्यावरती प्रक्रिया करून जे काही वस्तू बनवल्या जातात, तर त्यासाठी लागणारं जे किट आहे, त्यासाठी लागणारे जे संसाधन आहे, त्यांचं एक छोटंसं किट लेदर वर्कर्सला देण्याचं काम KVIC या माध्यमातून करणार आहे आणि त्याची सुरुवात त्यांनी सिरोही डिस्ट्रिक्टमधलं हे जे चंदाला नावाचं गाव या ठिकाणून केलेली आहे. इट विल नॉट ओनली इन्क्रीज देअर इन्कम मॅनिफोल्ड बट विल अल्सो इन्स्पायर the traditional leather artisans who had migrated to other jobs from their traditional skills to adopt this vocation again. ओके. याचा अर्थ काय होतो मित्रांनो, की जे काही आर्टिसन्स आहे, लेदरवरती काम करणारे जे काही वर्कर्स आहे, ते त्यांच्या मूळ कलेपासून दुसऱ्या कोणत्यातरी बिझनेसकडे मायग्रेट झाले होते किंवा दुसऱ्या कोणत्यातरी एखाद्या कलेकडे त्यांचा झुकाव होता, त्यांची उपजीविका साधण्यासाठी. तर त्यांना पुन्हा त्या कलेकडे प्रवृत्त करण्याचं काम खादी आणि व्हिलेज कमिशन या माध्यमातून करतंय. तर अशा प्रकारचं हे मिशन लेदर आहे, हे पण ध्यानात ठेवा. एक्झाममध्ये डायरेक्टली प्रश्न विचारू शकतो, की मिशन लेदर कोणी इंट्रोड्यूस केलंय किंवा कोण हे चालवतंय? तर या प्रकारचे प्रश्न अनेकदा येतात. तर त्यामुळे हे लक्षात ठेवा. त्यानंतरचं पुढचं मिशन त्याबद्दल आपण या ठिकाणी बघूयात. धर्मेंद्र प्रधान हॅज लॉन्च विच मिशन टू डेव्हलप ईस्टर्न इंडिया इंटू इंटिग्रेटेड स्टील हब. जो पूर्व भारत आहे, पूर्व भारतातील जी राज्य आहे, त्यांना इंटिग्रेटेड स्टील हब बनवण्यासाठी धर्मेंद्र प्रधान यांनी कोणतं मिशन लॉन्च केलं? असा हा प्रश्न आहे. बघूया त्या प्रश्नाचं उत्तर. त्या प्रश्नाचं उत्तर आहे
किंवा त्या मिशनचं नाव आहे पूर्वोदय मिशन. तर या ठिकाणी तुम्ही हा फोटो पण बघू शकता, लॉन्च ऑफ पूर्वोदया. तर हा जो प्रोग्राम आहे किंवा हे जे मिशन आहे, तर याचं इथे हे पण दिलेलं आहे खाली कशासाठी ते मिशन. एक्सेलरेटेड डेव्हलपमेंट ऑफ ईस्टर्न रिजन थ्रू इंटिग्रेटेड स्टील हब. ओके. तर जो पूर्व भारतीयातली जी राज्य आहे किंवा पूर्व भारतातलं जे रिजन आहे, त्यातले जे राज्य आहेत, त्या ठिकाणी इंटिग्रेटेड स्टील हब डेव्हलप करण्यासाठी हे मिशन आहे. धर्मेंद्र प्रधान, हॉनरेबल मिनिस्टर ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस, त्यांनी हे इनॉग्रेट केलेलं तुम्ही या ठिकाणी बघू शकता. इट वॉज लॉन्च इन 2020 फॉर एक्सेलरेटेड डेव्हलपमेंट ऑफ ईस्टर्न इंडिया थ्रू द एस्टॅब्लिशमेंट ऑफ इंटिग्रेटेड स्टील हब इन कोलकाता, वेस्ट बेंगॉल. ओके. तर हा फोटो तुम्ही कोलकाताचा बघू शकता, की या ठिकाणी त्यांनी 2020 मध्ये हे लॉन्च केलंय. परंतु ईस्टर्न इंडिया म्हणजे कोणता भाग येतो? तो ओडिसा, छत्तीसगड किंवा पश्चिम बंगाल येतो. तर अशा प्रकारे हे जे पूर्वोदय मिशन आहे, ते या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे. द फोकस विल बी ऑन ईस्टर्न स्टेट्स ऑफ इंडिया लाइक ओडिशा, झारखंड, छत्तीसगड, वेस्ट बेंगॉल. द नॉर्दर्न पार्ट ऑफ आंध्र प्रदेश will collectively hold 80% of country's iron ore, 100% of coking coal, approximately 100% of coking coal and significant portion of chromite, bauxite and dolomite reserves. ओके. तर ही जी राज्य आहे, पूर्वीय राज्य ओडिसा, झारखंड, छत्तीसगड, वेस्ट बेंगॉल आणि नॉर्दर्न आंध्र प्रदेश, तर यामध्ये हे एवढे मिनरल्स आपल्याला भेटतात आणि त्यामुळे त्या राज्यांचा योग्य तो विकास व्हावा. तिथले जे मिनरल्स आहे, तिथली साधन संपत्ती जी आपण एक्स्ट्रॅक्ट करतोय, तिचा उपसा करतोय, त्याचा योग्य मोबदला त्या राज्यांना मिळावा, म्हणून त्या ठिकाणी इंटिग्रेटेड स्टील हब ते डेव्हलप करताय आणि त्या हे 3 गोष्टी किंवा हे 3 एलिमेंटवरती ते फोकस असणार आहे. सगळ्यात पहिला एलिमेंट आहे कॅपॅसिटी ॲडिशन थ्रू ईझिंग द सेटअप ऑफ ग्रीनफील्ड स्टील प्लांट. ओके. ग्रीनफील्ड स्टील प्लांट म्हणजे काय? की संपूर्णतः नव्याने निर्माण केलेले स्टील प्लांट त्यांना ग्रीनफील्ड प्लांट म्हणतात किंवा तुम्ही ग्रीनफील्ड प्रोजेक्ट ही कन्सेप्ट सुद्धा बऱ्याचदा ऐकली असेल. तर काय ही ग्रीनफील्ड प्रोजेक्ट कन्सेप्ट? की एखादी जागा तुम्ही नव्याने विकत घेऊन त्या जागेवरती पूर्णतः नव्याने तो प्रोजेक्ट जर तुम्ही उभा करताय, तर त्याला ग्रीनफील्ड प्रोजेक्ट म्हणतात. तर त्याच प्रकारे ग्रीनफील्ड स्टील प्लांट डेव्हलप करणं, त्या ठिकाणी कॅपॅसिटी बिल्डअप करणं. डेव्हलपमेंट ऑफ स्टील क्लस्टर नियर इंटिग्रेटेड स्टील प्लांट ॲज वेल ॲज डिमांड क्लस्टर. ओके. आता स्टील प्लांट तुम्ही उभा केला, त्यातनं तुम्हाला ते स्टीलचे बार मिळाले, स्टीलचे शीट मिळाले. मग ते कन्झ्युम करणारं मार्केट पण त्याच्या आजूबाजूला डेव्हलप करणं. तर हे पण काम अ, या इंटिग्रेटेड स्टील हबच्या माध्यमातून केलं जातं. जसं की समजा एखादी Mahindraसारखी कंपनी आहे, की जी वेगवेगळ्या फोर व्हीलर्स गाड्यांची असेंबली करते. तर त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर स्टीलचा वापर होतो आणि ही कंपनी अशा एखाद्या स्टील प्लांटच्या जवळ असली, तर नक्कीच त्या कंपनीवरती अवलंबून असणाऱ्या इतर खूप छोट्या-मोठ्या कंपन्या त्या ठिकाणी डेव्हलप होतील आणि त्या ठिकाणी एक मोठं इंडस्ट्रियल हब डेव्हलप होईल आणि त्याचा फायदा त्या एरियातल्या लोकांना नक्कीच होईल आणि त्यांचा तिथे आर्थिक विकास साध्य होईल. तर अशा प्रकारचं हे मिशन आहे आणि तिसरा कंपोनंट आहे या मिशनचा ट्रान्सफॉर्मेशन ऑफ लॉजिस्टिक अँड युटिलिटीज इन्फ्रास्ट्रक्चर व्हिच वुल्ड चेंज द सोशिओ इकॉनॉमिक लँडस्केप. ओके. तर जे पण काही तिथलं ट्रान्सपोर्टेशन आहे किंवा लॉजिस्टिक युटिलिटीज इन्फ्रास्ट्रक्चर आहे, तर त्यामध्ये सुधार करायचा जेणेकरून तिथलं सामाजिक आर्थिक जो विकास आहे त्या एरियाचा तो घडून येईल. तर अशा प्रकारे पूर्वोदय मिशन आहे हे ध्यानात ठेवा. पुढचं प्रश्न बघूयात. व्हॉट इज द नेम ऑफ इस्रो सोलार मिशन? बरोबर. तर इस्रोनी सूर्याचा किंवा सूर्याच्या भोवतीचा जो कोरोना आहे, जे की सूर्याभोवतीचं जे उष्ण वारे किंवा सोलार फ्लेअर्स आपण ज्याला म्हणतो, तर त्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोने कोणतं मिशन लॉन्च केलं? तर असा हा प्रश्न आहे. बघूयात त्या मिशनबद्दल. तर आदित्य एल-1 हे या मिशनचं नाव आहे. सो आदित्य एल-1 मिशन इस्रोज फर्स्ट सन मिशन. तर सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोनी पाठवलेलं किंवा इस्रो पाठवणार असणारं हे पहिलंच मिशन आहे. तर बघूयात याबद्दल. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन नाऊ हॅज इट्स आय ऑन सन विथ सोलार मिशन आदित्य एल-1. ओके. To observe the sun's corona, it will image and study the sun from the first Lagrange point, also known as L1 Lagrange point. तर हा लॅग्रेंज पॉइंट म्हणजे काय असतो, की ज्या ठिकाणी सूर्य आणि पृथ्वी यांचं गुरुत्वाकर्षण एकमेकांना नलिफाय करतं, तर असा पॉइंटला लॅग्रेंज पॉइंट म्हटलं जातं. तर असे वेगवेगळे पॉइंट असतात L1, L2, L3, तर वेगवेगळे लॅग्रेंजियन पॉइंट असतात. वेगवेगळ्या सॅटेलाइट किंवा वेगवेगळे मिशन आपण त्या लॅग्रेंज पॉइंटला यासाठी त्या ऑर्बिटमध्ये प्लेस करतो, कारण त्या ठिकाणी त्यांना लागणारी जी ऊर्जा आहे ती कमीत कमी असते आणि ते खूप जास्त काळ त्या ठिकाणी स्टेबल राहू शकतात. तर हा लॅग्रेंज पॉइंटचा महत्त्वाचा फायदा आहे. तर ध्यानात ठेवा आदित्य L1. L1 स्टँड्स फॉर लॅग्रेंजियन पॉइंट 1. ओके. सो
L1 point is 1.5 million kilometer away from the Earth. It is the point where gravitational forces of the Earth and Sun cancels out, allowing the spacecraft to hover. होवर म्हणजे काय की एका ठिकाणी स्थिर राहणं. पाण्यामध्ये बघा काही स्विमर्स कसे की एका ठिकाणीच ते तरंगत थांबतात. ते कुठं मूव्ह पण होत नाही आणि खाली बुडत पण नाही किंवा स्विम करत मागे पुढे पण कुठे जात नाही. त्याच ठिकाणी ते होवर करत राहतात किंवा स्थिर राहू शकतात किंवा हेलिकॉप्टर बघा काही वेळेस हवेतच काही काही वेळासाठी स्थिर असतं ते. त्याला होवर करणं म्हणतात. ओके. तर लॅग्रेंजन पॉइंटचा हाच फायदा आहे की ज्या ठिकाणी सन आणि अर्थ किंवा कोणतेही 2 प्लॅनेट त्यांचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स एकमेकांना नलिफाय करतं, एकमेकांना कॅन्सल आउट करतं. तर त्या पॉइंटला लॅग्रेंजन पॉइंट म्हणतात. ओके. त्यानंतर काय धिस विल बी द फर्स्ट इंडियाज फर्स्ट सोलार प्रोब. तर इंडियाचा हा असा सोलार प्रोब आहे की जो पहिलाच आहे ज्याद्वारे आपण सूर्याचा अभ्यास करणार आहोत. ओके. बघूयात पुढचा प्रश्न. विच कंट्री विल ट्रेन इंडियन फ्लाइट सर्जन्स फॉर गगनयान मिशन. या ठिकाणी व्यवस्थित वाचा काय विचारलंय. इंडियन फ्लाइट सर्जन्स म्हणजे काय की जे काही आपले ॲस्ट्रोनॉट गगनयान थ्रू आपण पाठवणार आहोत, तर त्यांमध्ये काही व्यक्ती असे पण असतील की ज्यांना काही मेडिकलचं नॉलेज असणार किंवा जे हेल्थ रिलेटेड इश्यूज असतात त्याबद्दल त्यांना ट्रेन करायचं आहे आपल्याला. तर असे काही फ्लाइट सर्जन्स आहे की जे आपण ट्रेनिंगसाठी दुसऱ्या देशात पाठवलंय, तर तो देश कोणता आहे? तर असं या ठिकाणी विचारलंय. हा प्रश्न आहे गगनयान मिशनबद्दल. तर बघूया त्याचं उत्तर. याचं उत्तर आहे फ्रान्स. ओके. बऱ्याचशा मुलांच्या डोक्यात रशिया आला असेल, पण रशिया हे उत्तर चुकीचं आहे. कारण रशियाला जे आपण ॲस्ट्रोनॉट पाठवतोय ट्रेनिंगसाठी ते एक ते यानाबद्दल किंवा तिथली जी काही त्यांची ट्रेनिंग आहे त्यांच्या एक टेक्निकल नॉलेजबद्दल ती ट्रेनिंग रशिया करून घेणार आहे. परंतु जे फ्लाइट सर्जनचं काम करणारे जे व्यक्ती आहे, त्या ॲस्ट्रोनॉटमधले जे 2-3 व्यक्ती फ्लाइट सर्जनचं काम करतील, तर त्या व्यक्तींना ट्रेन करण्याचं काम फ्रान्स करणार आहे, हे ध्यानात ठेवा. फ्रान्स विल ट्रेन इंडियन फ्लाइट सर्जन्स टू अनेबल देम टू मॉनिटर द हेल्थ ऑफ ॲस्ट्रोनॉट सिलेक्टेड फॉर एम्बिशियस ह्युमन स्पेस मिशन गगनयान. ओके. तर हे जे ॲस्ट्रोनॉट आहे, त्यांच्या हेल्थला मॉनिटर करण्याचं काम हे सर्जन करतील. इंडियन फ्लाइट सर्जन्स करतील, हे ध्यानात ठेवा. द 2 वीक ट्रेनिंग इज क्रिटिकल आस्पेक्ट ऑफ द गगनयान प्रोजेक्ट दॅट इज एम्ड ॲट सेंडिंग 3 इंडियन्स टू स्पेस बाय 2022. तर आपण ठरवलंय की जे काही भारताचे ॲस्ट्रोनॉट आहे 2022 पर्यंत आपल्याला ते अवकाशामध्ये त्यांना पाठवायचं आहे. तर त्यासाठी ही एक 2 आठवड्यांची क्रिटिकल ट्रेनिंग आहे, जी की या गगनयान प्रोजेक्टसाठी एक बूस्ट देण्याचं काम करणार आहे. तर ती ट्रेनिंग आपण फ्रान्सकडनं घेतोय. ओके. हे ध्यानात ठेवा. पुढचा प्रश्न आहे. गंगा यात्रा अंडर नमामि गंगे मिशन स्टार्टेड फ्रॉम विच सिटी. तर नमामि गंगे मिशन आपल्या सगळ्यांना माहिती आहे काय ते. तर त्या नमामि गंगे मिशन अंडर गंगा यात्रा चालू करण्यात आलेली आहे. तर ती कोणत्या सिटीपासून, कोणत्या शहरापासून चालू करण्यात आलेली आहे? तर असा हा प्रश्न आहे. बघूया त्याचं उत्तर काय आहे. तर याचं उत्तर आहे बिजनोर. तर बिजनोर हे असं एक ठिकाण आहे की ज्या ठिकाणी गंगा उत्तर प्रदेशामध्ये एंटर करते. म्हणजे गंगा आपल्याला माहिती आहे की गंगोत्रीमध्ये उगम पावते. त्यानंतर ती देहराडून सॉरी त्यानंतर ती हरिद्वारमध्ये आली की एक सपाट मैदानी प्रदेशामध्ये एंटर करते हरिद्वारपासून आणि ज्यावेळेस ती हरिद्वारपासून पुढे येते, त्यानंतर ती यूपीमध्ये एंटर करते. तर त्यावेळेस जे पहिलं ठिकाणी किंवा पहिलं शहर आहे, त्या शहराचं नाव आहे बिजनोर शहर आणि या बिजनोर शहरपासनं ही यात्रा 5 डे गंगा यात्रा चालू करण्यात आलेली आहे. 5 डे गंगा यात्रा अंडर नमामि गंगे मिशन किक्ड ऑफ फ्रॉम बिजनोर अँड बलिया इन उत्तर प्रदेश. ओके. तर बिजनोर आणि बलिया हे तिथली ठिकाणं आहे जिथून ही यात्रा चालू करण्यात आली. यूपी चीफ मिनिस्टर योगी आदित्यनाथ, उत्तराखंड सीएम त्रिवेंद्र सिंग रावत अँड युनियन मिनिस्टर संजीव बलियान विल लॉन्च द यात्रा फ्रॉम बिजनोर, अ प्लेस वेअर गंगा एंटर्स इन उत्तर प्रदेश. तर हे असे काही प्रश्न आहेत ना मित्रांनो, की हे बँकिंग एक्झाम, एस-एस-सी सीजीएल, एस-एस-सी सीएचएसएल किंवा कधी-कधी यूपीएससीमध्ये पण मिशन्स देता आणि त्याच्या जोड्या लावायला देतात. त्याचं पर्पज काय? किंवा करेक्ट काय, इनकरेक्ट काय असे स्टेटमेंट बेस्ड प्रश्न पण विचारले जातात. तर त्यासाठी ही माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण हे करंट अफेअर आणि स्टॅटिक जीकेचे पार्ट असलेले प्रश्न या ठिकाणी बघतोय, जे की वेगवेगळ्या मिशन्सवरती आधारित आहे. ओके. चला तर मग बघूया आपला पुढचा प्रश्न. मार्स मिशन होप इज अ मिशन ऑफ विच कंट्री. तर आपल्याला माहिती आहे की होप प्रोब नावाचं एक मार्स मिशन सेंड केलं जात आहे. तर ते कोणत्या देशाद्वारे सेंड केलं जात आहे? तर हे आपल्याला बघायचं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्याचं उत्तर आहे युनायटेड अरब एमिरेट्स, ज्याला आपण UAE नावाने ओळखतो. तर हा एक गल्फ म्हणू शकतो आपण किंवा त्याला अरेबियन कंट्री म्हणू शकतो.
अरेबियन पेनिन्सुलावरती असणारी हा एक देश आहे. तर हा देश हे मिशन सेंड करतोय. द होप ऑर्बिटर, अ न्यू स्पेसक्राफ्ट फ्रॉम युनायटेड अरब एमिराट्स will arrive at Mars in February 2021 to study dust storm and other atmospheric phenomenon. ओके, तर मार्सवरचे जे डस्ट स्टॉर्म आहे, धुळीची वादळ आणि तिथले काही हवामानाशी संबंधित जे काही वेगवेगळे घटक आहे ते स्टडी करण्यासाठी UAE तर्फे हे होप प्रोब मार्स मिशन पाठवलं जाणार आहे 2021 मध्ये. ध्यानात ठेवा. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न आहे, द गव्हर्नमेंट विल लॉन्च तिल्हन मिशन टू मेक द कंट्री सेल्फ सफिशियंट इन विच ऑफ द प्रोडक्शन. तर हे तिल्हन मिशन बद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो. खूप इम्पॉर्टंट आहे तिल्हन मिशन. तर हे ऑइल सीडच्या प्रोडक्शन बद्दल किंवा ऑइल सीडच्या प्रोडक्शन बाबत आपल्या देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी हे मिशन गव्हर्नमेंटद्वारा लॉन्च केलं गेलेलं आहे. तर बघूयात हे मिशन काय आहे. द गव्हर्नमेंट विल लॉन्च तिल्हन मिशन टू मेक द कंट्री सेल्फ रिलायंट इन ऑइल सीड प्रोडक्शन. इंडिया इज अ फोर्थ लार्जेस्ट व्हेजिटेबल ऑइल इकॉनॉमी इन द वर्ल्ड आफ्टर USA, चायना अँड ब्राझील. अमेरिका, चायना आणि ब्राझील नंतर भारत हा जगातला चौथा सगळ्यात मोठा व्हेजिटेबल ऑइलची इकॉनॉमी असणारा देश आहे. टुडे द ऑइल सील्ड अकाउंट फॉर 13% ऑफ क्रॉप्ड एरिया इन द कंट्री. स्टील इंडिया इज द लार्जेस्ट इम्पोर्टर ऑफ पाम ऑइल इन द वर्ल्ड. ओके, जरी भारत जगातला चौथा सर्वात जास्त ऑइल सीड प्रोड्यूस करणारा देश आहे आणि भारताचं 13% क्षेत्र हे ऑइल सीड प्रोडक्शनसाठी वापरलं जातं, तरी सुद्धा भारत हा जगातील सर्वात मोठा पाम ऑइलचा आयात करणारा देश आहे. कारण आपली पॉप्युलेशनच एवढी मोठी आहे. आपल्याकडे वेगवेगळे केमिकल इंडस्ट्रीज आहे, वेगवेगळ्या फर्टिलायझर इंडस्ट्री आहे, वेगवेगळ्या प्रोसेसिंग इंडस्ट्री आहे, वेगवेगळे अनेक प्रकारचे उद्योग आपल्या भारतामध्ये आहे, जे की ज्या उद्योगांसाठी आपल्याला ऑइल लागत असतं. कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये ऑइल लागतं, काही ठिकाणी लेदर इंडस्ट्रीमध्ये लागतं. वेगवेगळे प्रोडक्ट बनवण्यासाठी ऑइलची गरज पडते आणि त्याकरता आपण ऑइलचे सगळ्यात मोठे इम्पोर्टर असणारे देश आहे. फक्त क्रूड ऑइल नाही, तर हे जे पाम ऑइल आहे हे सुद्धा आपण सर्वात जास्त इम्पोर्ट करतो आणि त्यामुळे आपलं खूप सारा फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह डिप्लीट होत असतो आणि त्यामुळे हे तिल्हन मिशन गव्हर्नमेंटने लॉन्च केलेलं आहे, की ज्यामुळे आपण ऑइल सीडच्या प्रोडक्शनमध्ये सेल्फ रिलायंट बनलो पाहिजे. ओके, पुढचा प्रश्न बघूयात. हाऊ मेनी रर्बन क्लस्टर विल बी मेड ॲज पर श्यामाप्रसाद मुखर्जी रर्बन मिशन. तर हे रर्बन मिशन काय आहे बघूयात आपण आणि त्याद्वारे किती रर्बन क्लस्टर गव्हर्नमेंटनी डेव्हलप करण्याचा प्लॅन केलेला आहे. तर बघूयात यामध्ये काय आहे. तर टोटल 300 रर्बन क्लस्टर डेव्हलप करण्याचा प्लॅन आहे गव्हर्नमेंटचा. द मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाद्वारे हे मिशन चालवलं जातं. SPMRM, श्यामाप्रसाद मुखर्जी रर्बन मिशन, लॉन्च्ड बाय हॉनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी ऑन 21 February 2016. 2016 मध्ये हे मिशन लॉन्च झालेलं आहे आणि हे स्क्रीनवरती दिसत आहे. एवढे सगळे पॅरामीटर्स या रर्बन मिशन अंडर डेव्हलप केले जातात त्या एक विशिष्ट टाउनमध्ये, जेणेकरून रुरल टू अर्बन एरिया, ग्रामीण भागाकडनं शहरी भागाकडे होणारं जे मायग्रेशन आहे, जे काही स्थलांतर आहे ते कमी व्हावं आणि खेड्यातल्या किंवा ग्रामीण भागातल्या लोकांना ग्रामीण भागातच सर्व काही सुविधा मिळाव्यात आणि एक त्या टाउनचा किंवा त्या ठिकाणाचा एक सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी हे रर्बन मिशन आहे. तर तुम्ही याबद्दलची माहिती या स्क्रीनवरती बघू शकता. या वेगवेगळ्या फॅसिलिटीज आहे ज्या की गव्हर्नमेंट त्याच ठिकाणी डेव्हलप करण्याचा प्रयत्न करत आहे. ओके, त्यासाठी आता आपण उडान स्कीम आणली होती, जे की छोट्या शहरांना पण जोडते. त्यानंतर अशा बऱ्याच साऱ्या स्कीम आहे की ज्या या रर्बन मिशनसाठी एक पूरक स्कीम म्हणून काम करतात. बरोबर. पुढचा प्रश्न बघूयात. नासा इनसाइट मिशन इज फॉर विच प्लॅनेट. तर आपल्याला नासाचं इनसाइट मिशन बद्दल तुम्ही ऐकलं असेल, तर हे कोणत्या प्लॅनेटसाठी आहे बघूया त्याचं उत्तर. हे आहे मार्स या प्लॅनेटसाठी. मार्स ग्रहावरती नासा हे मिशन पाठवणार आहे. तर का पाठवणार आहे ते या ठिकाणी दिलंय. द इनसाइट मिशन सिक्स टू अनकवर हाऊ अ रॉकी बॉडी फॉर्म्स अँड इव्हॉल्व टू बिकम अ प्लॅनेट बाय इन्व्हेस्टिगेटिंग द इंटेरियर स्ट्रक्चर अँड कॉम्पोजिशन ऑफ मार्स. एक म्हणजे गॅसियस पदार्थांपासनं त्याचं सॉलिडिफिकेशन होऊन एखादा प्लॅनेटची जी रॉकी बॉडी आहे, जो रॉकी सरफेस आहे, तो कशा प्रकारे तयार होतो याचा अभ्यास करण्यासाठी हे मिशन नासातर्फे मंगळ या ग्रहावरती पाठवलं जाणार आहे, जे की त्या मंगळ ग्रहाचा सरफेस आहे त्याच्या आतल्या इंटेरियर स्ट्रक्चरचं आणि तिथला जो खडक आहे, तिथली जी माती आहे, त्याचं काय कंपोजिशन आहे, त्यामध्ये कोणकोणते मिनरल्स आहे किंवा काय काय घटक आहेत यांचा अभ्यास करण्यासाठी हे मिशन पाठवलं जाणार आहे. बरोबर. द मिशन विल ऑल्सो डिटरमाइन द रेट ऑफ मार्शियन टेक्टॉनिक ऍक्टिव्हिटी अँड मेटेरॉइड इम्पॅक्ट. जी की तिथली टेक्टॉनिक ऍक्टिव्हिटी म्हणजे भूगर्भ हालचाली मार्सवरच्या आणि तिथे मेटेरॉइडचा इम्पॅक्ट म्हणजे जे उल्का असतात त्या जर मार्सवरती आढळल्या आणि
किंवा आढळल्या असतील याआधी, तर त्यांचा त्या मार्सच्या सरफेसवरती काय इम्पॅक्ट झाला याचा अभ्यास करण्यासाठी इनसाइट नावाचं मिशन नासाने लॉन्च केलेलं आहे, हे ध्यानात ठेवा. तर अशा प्रकारे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळे मिशन्स स्टडी केले. तुम्हाला हाच व्हिडिओ जर हिंदीमध्ये बघायचा असेल, तर याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाईड करेल. जे हिंदी स्पीकिंग विद्यार्थी किंवा ज्यांना मराठी व्यवस्थित समजत नाही, तर हिंदी आणि इंग्लिश अशा बायलिंग्वल फॉर्मॅटमध्ये तो व्हिडिओ असणार आहे. तर त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये पुट करेन. तुम्ही त्या लिंकला व्हिजिट करून तो व्हिडिओ दुसऱ्या लँग्वेजमध्ये पण बघू शकता. दोज स्टुडंट who belongs to Hindi and English background, I will put the link in description box below so you can able to see the same video in Hindi or English language. Okay. सो मित्रांनो, आशा आहे मला की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल, याचा कंटेंट तुम्हाला आवडला असेल. आवडला असल्यास नक्की तुमचा फीडबॅक शेअर करा. तुमच्या मित्रांसोबतही व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणारे व्हिडिओ वेळेवरती भेटत जातील. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. हॅव अ ग्रेट डे.